अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या शारदीय नवरात्र उत्सवातील 8वा दिवस आहे, ज्याला आपण 8वी माळ आणि अष्टमी असं म्हणतो। बघा, नवरात्रीतील 9ही दिवस हे विशेष मानले जातात, मात्र नवरात्रीतील पंचमी असेल, सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 4 दिवस हे विशेष महत्त्वाचे मानले जातात। या 4 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव जो असतो तो जास्त प्रमाणात असतो। आता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घट मांडलेला असेल, जरी घट मांडलेला नसेल, तुम्ही जर कुठल्याही प्रकारची सेवा करत असाल, कुलदेवीची कुठली सेवा तुम्ही सुरू केली असेल, तर उद्याच्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं आहे। बघा, अष्टमीच्या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेवढी पूजा, जेवढी सेवा देवी मातेची आपण करून जेवढं पुण्य मिळवतो किंवा देवी मातेची सेवा करण्याला जेवढं जास्त महत्त्व आहे, त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व हे या नवरात्रीमध्ये नवदुर्गा म्हणजे नव लहान मुली, ज्याला आपण कन्यापूजन असं म्हणतो, हे कन्यापूजन करण्याला आहे। बघा, उद्या कशा पद्धतीने कन्यापूजन करायचं आहे, कुठल्या मुली आपल्याला घरी बोलवायच्या आहेत, किती वर्षांच्या आतील त्या असायला हव्यात, त्यांना खाण्यासाठी काय द्यायचं आहे, त्याचबरोबर या मुलींना वाण काय द्यायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते कन्यापूजन कुठल्या वेळेत करायचं आहे। सायंकाळी तुम्ही 5:30 नंतर ते रात्री 8च्या आतमध्ये कधीही केलं तरी चालेल। बघा, लक्ष्मी येण्याची वेळ, ज्याला आपण सांज वेळ म्हणतो, सूर्यास्ताची वेळ म्हणतो, जेव्हा सूर्याचा अस्त होतो म्हणजे सायंकाळची वेळ, ज्याला आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो, या वेळात तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे। कन्यापूजन करण्यासाठी तुम्ही 2 वर्षांपासून ते 10 वर्षांच्या आतमध्ये असलेल्या ज्या काही कुमारिका आहेत, ज्या काही मुली आहेत, त्यांना बोलवू शकता। बघा, आता समजा कुणी तुम्हाला मिळतच नसेल की ताई आमच्याकडे मुली नाहीच आहेत, आम्ही 9 मुली कुठून आणू, तुम्हाला जेवढ्या मुली भेटतील, 2 भेटतील, 5 भेटतील, 1 भेटेल, 7 भेटेल, जेवढ्याही तुम्हाला मुली भेटतील तेवढ्यांना तुम्हाला घरी बोलवायचं आहे आणि त्यांचं पूजन जे आहे ते तुम्हाला उद्या आपल्या घरी करायचं आहे। तर तुम्हाला 9 मुलींना घरी बोलवल्यानंतर म्हणजे जेव्हा ह्या मुली घरी येतील त्यांना एक टायमिंग सांगा की 7 वाजता या, 8 वाजता या, जो तुमचा टायमिंग असेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही त्यांना सांगा की या वेळेमध्ये या। त्या येण्याच्या अगदी 5 ते 10 मिनिटं अगोदर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक धूप लावून ठेवायचा आहे, कापूर जाळायचा आहे, कारण जेव्हा त्या आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील वातावरण शुद्ध असलं पाहिजे, घरातील नकारात्मकता संपलेली असली पाहिजे, कुठल्याही प्रकारची बाधा असेल, कुठल्याही प्रकारची एखादी वाईट शक्ती घरामध्ये असेल तर ती निघून गेली पाहिजे। त्यामुळे आधी कापूर जाळा, त्यानंतर धूप तुम्हाला घरामध्ये जाळायचं आहे, धूप पेटवायचं आहे, कारण जेव्हा त्या तुमच्या घरामध्ये येतील तेव्हा तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक, सुंदर आणि सुगंधी असलं पाहिजे, कारण या मुलींमध्ये एक तरी मुलीमध्ये हे देवीचं रूप दडलेलं असतं आणि ती सदृश्य रूपाने का होईना पण तुम्हाला दर्शन देऊन जाते। बघा, आता 10 वर्षांपर्यंतच्याच मुली का, त्याच्याच आतल्या मुली आपण का बोलवायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगते। शिवाय प्रत्येक मुलीमध्ये कुठलं एक रूप दडलेलं आहे हे देखील मी तुम्हाला सांगते। बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा आपण 2 वर्षांच्या मुलीला कन्यापूजनासाठी बोलवतो तेव्हा ती कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि 2 वर्षांच्या कुमारिकेचं पूजन केल्याने आपल्या आयुष्यात जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य दूर होण्यास मदत होते। त्यानंतर दुसरं, जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी तुम्ही 3 वर्षांच्या कन्येचं, जिला त्रिमूर्ती रूपात समजलं जातं, या त्रिमूर्ती रूपामध्ये जर तुम्ही 3 वर्षांच्या मुलीचं पूजन केलं तर तुम्हाला सुख समृद्धी आणि तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता ही कधीच नसते। बघा, तुम्हाला सुख समृद्धी भरभरून मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच पैसा कमी पडणार नाही। त्यासाठी तुम्हाला 3 वर्षांच्या मुलीचं कन्यापूजन करायचं आहे। यानंतर 4 वर्षांची कन्या कल्याणी असते, तिचे पूजन केल्याने आपल्या जीवनाचे, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचे कल्याण होते व आपली प्रगती व्हायला सुरुवात होते। 5 वर्षांची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते।
आपल्या घरामधील प्रत्येक सदस्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होते. यासाठी जर तुम्हाला कुठल्या प्रकारचे आजार असतील ते घालवण्यासाठी जर तुम्ही ही सेवा केली असेल किंवा तुम्हाला जर अशा कुठल्या विशिष्ट मुलीचं पूजन करायचं असेल तर त्यासाठी 5 वर्षांच्या मुलीचं पूजन करा. त्यानंतर 6 वर्षांची कन्या ही कालिका रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने जीवनामध्ये राजयोग येतो. जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते. गरिबी जी असते ती गरिबी हटत जाते आणि पैशांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सुटत जातात. त्यासाठी 6 वर्षांच्या कन्येचं तुम्हाला पूजन करायचं आहे. त्यानंतर 7 वर्षांची कन्या ही चंडिका रूपात असते आणि ती आपल्याला ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षांची कन्या ही शांभवी रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये विजय प्राप्त होतो. 9 वर्षांची कन्या ही दुर्गा देवीचे रूप मानले जाते आणि हिचं पूजन केल्याने आपल्या जीवनामध्ये जेवढे काही आपले शत्रू असेल, कुठलीही शत्रुबाधा असेल तर त्या शत्रुबाधेचा नाश होतो. त्यासाठी तुम्हाला 9 वर्षांच्या कन्येचं पूजन करायचं आहे. आता शेवटचं म्हणजे 10 वर्षांची कन्या. 10 वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. इच्छापूर्ती करण्यासाठी तुम्हाला 10 वर्षांच्या कन्येचं पूजन करायचं आहे. बघा जर कुठल्याही प्रकारची इच्छा मनात असेल आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणजे त्या इच्छा पूर्णत्वास नेण्यासाठी जर तुम्ही ही सेवा केली असेल, कुलदेवीची जर तुम्ही कुठलाही दुर्गा सप्तशती पाठ असेल किंवा कुठल्याही प्रकारचं अखंड दीपव्रत केलं असेल तर आवर्जून 10 वर्षांच्या कन्येला तुम्ही नक्कीच बोलवा. आता तुम्हाला पहिल्यापासून मी सगळं काही सांगितलेलं आहे. जशी तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्हाला या प्रत्येक रूपातील या प्रत्येक वयातील कन्येला बोलवायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर सगळ्याच बोलवल्या तरीही चालेल. जर मिळत नसेल तर अगदी 1-2 मिळाल्या तरीही चालतील. आता ज्यांच्याकडे 1-2ही मिळणं इम्पॉसिबल आहे, काही सिटीत राहतो, कुणीच नाही, येऊच शकत नाही, तर तुम्ही मंदिरामध्ये जा. तिथे एखादी छोटी मुलगी असेल, एखादी छोटी कन्या असेल तर तिच्यासाठी काहीतरी घेऊन जा. तिला हळद कुंकू लावा आणि तिचं तुम्ही लक्ष्मी स्वरूप समजून तुम्ही तिला काहीतरी दान करा. तरीही तुम्हाला माता लक्ष्मीची फळप्राप्ती, जी काही इच्छा असेल ती इच्छापूर्ती आणि सर्व जी काही कृपा आहे ती तुमच्यावरती राहील. बघा आता कन्यापूजन कसं करायचं. जर तुम्ही 9-1 जितक्याही कन्यांना बोलवलं असेल त्यांच्यासाठी बसायला एक आसन टाकायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला घराच्या बाहेर बादलीभर पाणी भरून ठेवायचं आहे. जेव्हा कन्या आपल्या घराकडे येताना दिसतील तेव्हा त्यांना स्वच्छ पाय धुवायला सांगायचे आहेत. आतमध्ये आल्यानंतर कापूर किंवा धूप जो असतो तो जाळून ठेवायचा आहे. आल्यानंतर त्यांना सगळ्यात आधी नमस्कार करायचा आहे. नमस्कार केल्यानंतर त्यांना एक आसन टाकायचं आहे. आसनावरती त्यांना बसायला सांगायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायचं आहे. हे प्लेट घेऊन तुम्हाला त्यांचे स्वच्छ पाय, प्रत्येकीचे स्वच्छ पाय धुवायचे आहेत आणि स्वच्छ पाय तुम्हाला पुसायचे आहेत. पुसल्यानंतर बघा दूध आणि पाणी टाकून तुम्हाला स्वच्छ पाय पुसायचे आहेत. पुसल्यानंतर त्या म्हणजे तुम्ही जेवढ्याही मुलींना, जेवढ्याही देव्यांना तुम्ही बसवलेलं आहे त्या प्रत्येकीच्या 2ही पायांवरती हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. ठीक आहे, प्रत्येकीच्या पायावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर प्रत्येक छोट्या मुलीला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे, कपाळाला औक्षण त्यांचं करायचं आहे. त्यानंतर या कन्येला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाण म्हणजे काय तर अष्टमीला तुम्ही जे आता कन्यापूजन करणार आहात या सर्वात महत्त्वाचं वाण म्हणजे प्रत्येक मुलीला तुम्हाला एक नारळ द्यायचा आहे. आता नारळ म्हणजे श्रीफळ, तो कसा द्यायचा. एक नारळ घ्यायचा आहे. तो नारळ स्वच्छ असावा. नारळावरतीही हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांना अगोदर अर्पण करायचा आणि मग त्यानंतर त्या मुलीला तो नारळ तुम्हाला द्यायचा आहे. जेवढ्याही मुलींना तुम्ही बोलवलेलं आहे त्या प्रत्येक मुलीला श्रीफळ देणं हे अत्यंत आवश्यक आहे. श्रीफळासोबत तुम्हाला 1 रुपया आणि 1 विड्याचं पान देखील द्यायचं आहे. 1 विड्याचं पान, त्याच्यावरती 1 नारळ आणि 1 रुपयाचं नाणं. त्यासोबत जर तुम्ही क्लिप आणले असेल, एखादा बेल्ट आणला असेल, बँगल्स आणले असेल, टिकले आणले असेल तर तुमची जशी इच्छा असेल त्यानुसार तुम्ही या वस्तू देखील त्यांना देऊ शकतात. ह्या सगळ्या वस्तू म्हणजे हे सगळं वाण देऊन झालं की त्यानंतर सगळ्यांच्याच पायावरती डोकं ठेवून तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे. कारण ह्या सगळ्याच कन्या ज्या आहेत त्या तुम्हाला उद्याच्या दिवशी लक्ष्मी स्वरूप आहेत. हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी न चुकता प्रत्येकीला खीर बनवायची आहे.
बघा, प्रत्येकीला खीर बनवायची आहे आणि ही खीर तुम्हाला या देव्यांना खायला खाऊ घालायची आहे. जी ही नव असेल 8-7 जेवढ्या तुम्ही मुलींना बोलवल्या आहेत त्यांना तुम्हाला ही खीर खाऊ घालायची आहे. जर तुम्ही भोजन बनवलं असेल तर तुम्ही त्यांना भोजनही देऊ शकतात. समजा तुम्ही जर जेवण नसेल बनवलेलं, फक्त खीर बनवलेली आहे तर फक्त खीर दिली तरीही चालेल. त्यानंतर सांगते तुम्हाला, आता छोटी मुलं असतात ती मस्ती करतील किंवा अजून किरकिर पण करू शकतात. अजिबात राग करायचा नाहीये, अजिबात ओरडायचं नाहीये, जोराने बोलायचं नाहीये, मोठ्याने बोलायचं नाहीये. त्या आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती फक्त स्मित हास्य असलं पाहिजे. हसून बोलून सगळं करायचं आहे. कारण लक्षात ठेवा, या नवदेवींमध्ये, या नवमुलींमध्ये एकतरी देवीचं रूप दडलेलं असतं आणि जेव्हा ह्या मुली आपल्या घराबाहेर निघतात, घराबाहेर जातात, तेव्हा ते जे रूप असतं देवीचं ते आपल्याला कुठल्या तरी याच्यामध्ये एक आशीर्वाद किंवा संकेत देऊन जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, यांची जी पूजा आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे तरच कन्यापूजन करा. नाहीतर बोलवाल, चिडचिड, राग, कलह, क्लेश या सगळ्या गोष्टी नकोय. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या कन्यापूजन करायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. बऱ्याच कमेंट होते, ताई कन्यापूजन कसं करायचं ते सांग. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे, या पद्धतीने उद्या नक्की करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.